हॅलो एव्हरीवन, मी मोना आणि कंटिन्यू वर्क करून मी खूप एक्झॉस्ट झालेली होती. त्यासाठी मी वेकेशन करणं ठरवलं. तर त्यासाठी मी माझ्या नंद, भावजं, वहिनी, मैत्रिणी यांना घेऊन निघाली माझ्या वेकेशनसाठी. तर टोटल 15 दिवसाचा आमचा वेकेशन होता. नागपूरवरून आमची जर्नी स्टार्ट झालेली होती आणि खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्टॉप होते आमचे. तुम्ही बघणार समोरच्या व्हिडिओजमध्ये. तर फर्स्ट स्टॉप आमचा मथुरा होता. नागपूरवरून मथुरा जायचं होतं पहिल्यांदा. तर तिथे आम्ही मस्ती मजा करत रील बनवत पोहोचलो मथुराला. तर तिथे नंतर रूम घेतली आणि फ्रेश झालं. मॉर्निंगलाच पोचल्यामुळे त्याच दिवशी आम्ही मथुरा एक्सप्लोअर करणं स्टार्ट केलं. तर सगळ्यात आधी आम्ही एक मंदिरला आलो. तिथे पाळणा वगैरे होता कृष्णाजीचा, ते वगैरे झालं बघून. त्यानंतर ते दशावमेश कोणता तरी घाट आहे तिथे गेलं. त्यानंतर रमण रेतीला पोहोचलो. रमण रेतीला पोहोचल्यानंतर तिथले गाय वासरू बघून इतकं छान वाटलं मनाला, खूप शांती वाटली. मेन म्हणजे आपण वेकेशन मनाच्या शांतीसाठीच घेतो. तर त्यानंतर संतांचे छोटे छोटे कुटूर, भिंतीवरचे कोरीवकाम, भगवंताच्या मूर्त्या, हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आणि तिथे रमण रेतीमध्ये आम्ही काही वेळ बसून खूप शांती घेतली मनाला. मग त्यानंतर इस्कॉन टेम्पलचे जे संत असतात ते आलेले, त्यांचे भजन ऐकून डान्स करण्याची इच्छा झाली आमची सगळ्यांची. आम्ही मस्त तिथे डान्स वगैरे केला. आणि मग तिथून बाहेर आल्यानंतर हे काय बघताय, इथे खूप सुंदर असे हरिण होते, त्यांना आम्ही चारा वगैरे चारला. मग त्यानंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता द्वारकाधीश मंदिर. त्यासाठी यमुना पार करून जायचं होतं आम्हाला. तर ते आम्ही बोट हायर केली आणि तिथे सगळे बसून यमुनेला पार केलं. आणि तिथे द्वारकाधीशमध्ये पोहोचत संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळच्या आरतीचा टाईम असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. तरीही आमचे खूप छान असे दर्शन झालेले तिथे. स्पेशली आम्ही मथुरा आलेलो होतो म्हणजे प्रेमानंद महाराजांना भेटायला. तर उद्या आम्ही त्यांना बघायला जाऊन तर आमची भेट होते की नाही होते ते तुम्ही आमच्या नेक्स्ट व्लॉगला बघा. बाय.